आउट ऑफ द बॉक्स आपण ज्याला म्हणतो, तो विचार कसा करावा त्याचं एक उत्तम उदाहरण. उदाहरण त्या ठिकाणी तिथं पाहायला मिळालं. हे सगळं जे म्हणजे रिसर्चमध्ये मग मग इतकी गोडी रिसर्चमध्ये लागली का ही सगळी जापनीज मुलं घरी जायची. पण आम्ही रूमवर जाऊन तरी काय करणार आहे म्हटलं. आम्ही रिसर्चच करायचं रात्रंदिवस मग तिथे. आणि सगळ्यात नोबेल लॉरेट्स का मिळतात जपान किंवा या देशांना? रात्रभर ह्या लॅब चालू राहतात. तुम्ही जर या विद्यापीठांमधनं रात्रीची जर कधी चक्कर मारली, तर निदान 30% लॅबोरेटरी ह्या रात्रीच्या चालू राहतात. जायची वेळ कोणाचीच नक्की नसते. यायची वेळ सगळ्यांची फिक्स असते. पण माझा नेहमी 8 तास राहतो. का रात्रीच्या सुद्धा लॅबोरेटरी चालू राहिल्या पाहिजेत. तरच त्या ठिकाणसारखं मला ते शिकायला तिथे मिळालं. आणि ते एवढे काम मला म्हणायचे, "जास्कर किती काम करतोयस तू?" म्हणजे जापनीज लोकं वर्क अल्कोहोलिक म्हणतायत, पण इथं तर नेमकं उलटं आहे. तू आमच्यापेक्षा जास्त काम करतोयस. मला त्या याचा इतका फायदा झाला आणि वेळेचं मला शिस्त लागली त्यावेळी त्यांच्याकडनं. कधी 5 मिनिटं लेट होत नाही. क्लीननेस, स्वतःची कामं स्वतः, एखादा छोटा एक्सपेरिमेंट स्वतः डिझाइन करायचा. हे जपानला मी शिकलो. आणि मग भारतात आल्यावरती म्हणजे काही-काही खूप चांगल्या सवयी मला तिथं लागल्या 2 वर्षामध्ये.